हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी डेट 2025ला फक्त आता 2 दिवस बाकी आहेत. आता या 2 दिवसामध्ये जेवढ्या महत्त्वाच्या प्रश्नांची विषयांची रिव्हिजन करता येईल त्यासाठी काही मी जीके आणि जीएसचे महत्त्वाचे प्रश्न काढले आहेत. म्हटलं परीक्षेला जाता जाता तुम्ही एकदा हे प्रश्न बघून घ्या, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. हे प्रश्न येण्याची फार शक्यता आहे. यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न मी घेतले आहेत. चला तर मग बघूयात या महत्त्वाच्या प्रश्नांची आपण रिव्हिजन. पहिला प्रश्न बघूया. मराठी पुस्तकांचे गाव काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? तर बांदीपोरा येथे मराठी पुस्तकांचे गाव हे काश्मीरमधील या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. त्या जिल्ह्याचं नाव काय आहे तर बांदीपोरा येथे मराठी पुस्तकांचे गाव उभारण्यात येणार आहे. काश्मीरमधील जिल्हा कोणता तर बांदीपोरा, आणि बांदीपोरा जिल्ह्यातील अरागाण येथे मराठी पुस्तकांचे गाव उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न. टाइम मासिकच्या वुमन ऑफ द इयर 2025 यादीत समाविष्ट असलेल्या एकमेव भारतीय महिला कोण आहेत? तर त्या आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पूर्णिमा देवी बर्मन. तर या एकमेव भारतीय महिला आहेत पूर्णिमा देवी बर्मन. यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूयात. तर या आसामच्या आहेत. त्या भारतातील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहेत. टाइम मासिकच्या वुमन ऑफ द इयर 2025 जी यादी समाविष्ट झाली त्यामध्ये त्यांचं नाव आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाव असलेल्या यादीत त्या एकमेव भारतीय महिला आहेत. या यादीत समाविष्ट जगातील एकूण 13 नावं आहेत. या 13 महिलांपैकी एक नाव या आसामच्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये नुकतेच भारताचे कोणते 2 ग्रंथ समाविष्ट केले आहेत? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये नुकतेच भारताचे भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र हे 2 ग्रंथ समाविष्ट केले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. मार्क कार्नी यांच्या निवडीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. मार्क कार्नी यांच्या निवडणुकीसंदर्भात योग्य विधान आहे म्हणजे ते कॅनडाचे पंतप्रधान झाले. म्हणजे याचा आन्सर काय? ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन. महिला समृद्धी योजनेअंतर्गत राजधानी दिल्लीतील पत्र महिलांना दरमहा किती आर्थिक मदत दिली जाते? 1 1000, 2 2000, 3 5000 आणि 4 2500. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. महिला समृद्धी योजनेअंतर्गत राजधानी दिल्लीत महिलांना दरमहा किती आर्थिक मदत दिली जाते? तर 2500 रुपये ही दरमहा महिलांना दिली जाते. म्हणून याचा आन्सर काय? ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन. द लाईफ अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन मेंबर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली हे पुस्तक कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली प्रकाशित झाले आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. विधी आणि न्याय मंत्रालय या न्याय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली द लाईफ अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन मेंबर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हे. मंत्रालयाचं नाव सर्वांनी लक्षात ठेवा. कोणतं मंत्रालय आहे? तर विधी आणि न्याय मंत्रालय सोबत या पुस्तकाचं नावही खूप महत्त्वाचं आहे. यावरती प्रश्न पडण्याची शक्यता खूप आहे. विधी आणि न्याय मंत्रालय. 2025 मध्ये भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात प्रदूषित देश ठरला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. 5व्या क्रमांकाचा. 2025 मध्ये भारत जगातील 5व्या क्रमांकाचा सर्वात प्रदूषित देश ठरला आहे. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. यावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम पर्वतमाला प्रामुख्याने कोणत्या भागांसाठी सुरू करण्यात आला आहे? तर याचा आन्सर काय आहे? तर ऑप्शन नंबर 4 दुर्गम व डोंगराळ भाग हे याचा आन्सर आहे. तर राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम हा दुर्गम व डोंगराळ भागांसाठी सुरू करण्यात आला आहे. कारण या 2 भागांना जोडण्यासाठी तिथे वाहतुकीचं साधन नसतं कोणतंही, आणि त्या भागाचा विकास करण्यासाठी म्हणून राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम हा दुर्गम व डोंगराळ भागात प्रामुख्याने सुरू करण्यात आला आहे. भारतामध्ये
स्टारलिंक सेवा सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या नियामक संस्थेची आवश्यकता असते? तर हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणती सेवा सुरू करायची आहे भारतामध्ये? सेवेचं नाव काय आहे? तर ती स्टारलिंक सेवा आहे. आणि त्यासाठी कोणत्या नियामक संस्थेची आवश्यकता असते? तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1 TRAI. या नियामक संस्थेची स्टारलिंक सेवा भारतात सुरू करण्यासाठी मान्यता आवश्यक असते. त्याच्यावरती दुसरा प्रश्न देखील येऊ शकतो. तो काय? तर TRAI चा फुल फॉर्म काय? तर टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं या संस्थेचं पूर्ण नाव आहे. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे TRAI. ही एक नियामक संस्था आहे. याची भारतामध्ये स्टारलिंक जर सेवा सुरू करायची असेल तर ही सेवा सुरू करण्यासाठी सर्वात प्रथम या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया या नियामक संस्थेची मान्यता आवश्यक असते. पुढचा प्रश्न बघूयात. जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा करतात? परीक्षेमध्ये हे दिनांक, तारीख म्हणजे कोणते दिवस कोणत्या तारखेला असतात यावरती हमखास प्रश्न असतात. त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपला प्रश्न काय आहे की जागतिक ग्राहक हक्क दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 15 मार्च या दिवशी जागतिक ग्राहक दिन हा दरवर्षी साजरा केला जातो. त्यामुळे कोणता दिवस कशाचा आहे, तारीख आणि तो दिन हे तुम्ही करून ठेवा, कारण यावरती हमखास प्रत्येक परीक्षेला 1-2 प्रश्न तरी असतातच. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 2025 मध्ये स्टॉकहोम जल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर हा एक सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे. याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 2 गुंटर ब्लोशल यांना 2025 मध्ये स्टॉकहोम जल पुरस्कार हा देण्यात आला आहे. हा एक फार कन्फ्युजिंग प्रश्न असतो. बरेच पुरस्कार असतात आणि नावं यांमध्ये कन्फ्युजन होतं. त्यामुळे हे थोडं ट्रिकनं लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. हा महत्त्वाचा पुरस्कार लक्षात ठेवा. स्टॉकहोम जल पुरस्कार गुंटर ब्लोशल. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 2025 ची मुख्य संकल्पना काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 यंत्र युगांतर फॉर ॲडव्हान्सिंग न्यू टेक्नॉलॉजी रिसर्च अँड एक्सेलरेशन. म्हणजे हे मुख्य संकल्पना कशाची आहे? तर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 2025 ची ही मुख्य संकल्पना आहे. हे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसवरतीही बराच वेळा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे या एक्झामसाठी, कारण का हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. आणि ही मुख्य संकल्पना जी आहे ती संकल्पना आहे ती यंत्रावरती. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.